समाजामध्ये अनेक प्रकारचे लोक असतात, त्यातलीच लोक प्रशासनात असतात आणि आपल्यासारखी लोक ज्या वेळेला प्रशासनात असतात त्यावेळेला विविध प्रकारच्या अडचणींना समाजाभिमुख किंवा समाजाचा एक प्रश्न म्हणून बघतात आणि एक चांगला माणूस म्हणून आणि चांगला माणूस असताना एक चांगला अधिकारी म्हणून या प्रश्नांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून न्याय देण्याचं काम करतात आणि मग त्यावेळेला समाजाचा प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि आपल्या जळगावचं जे प्रकरण आहे ते महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाजलेलं प्रकरण आहे. हा व्हिडिओ आणि त्यावेळेचा आपला निर्णय फार मोठ्या प्रमाणावर परिणाम करणारा निर्णय ठरला आणि त्या निर्णयामुळे अनेक प्रकारचे जे छळ आहेत किंवा अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या आतल्यात मिटण्यासाठी फार मोठा आधार आपल्या या निर्णयाचा झालेला होता. या ठिकाणी मिसाळ साहेबांनी विविध उदाहरणं आणि क्लिपच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी म्हटलं की छळ प्रतिबंधक जागृती निमित्ताचा कायद्याचं जी काही अंमलबजावणी आहे ती अंमलबजावणी ज्यावेळेला आपल्याला होईल त्यावेळेला खऱ्या अर्थाने या समाजातला जो काही दृष्टिकोन आहे ज्येष्ठ नागरिकांकडे बघण्याचा तो दृष्टिकोन आपोआप पॉझिटिव्ह दिशेने जाईल असं म्हणायला हरकत नाही. साहेबांनी विविध प्रकारचे उदाहरणं मांडत असताना कशा प्रकारच्या प्रवृत्ती समाजामध्ये आज आहेत त्या धर्माच्या आणि जातीच्या पलीकडे जाऊन असतात आणि मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला बोललो की ज्यांचं बोट धरून आपण जगायला शिकलो त्यांचंच बोट सोडून काही लोक त्या ज्येष्ठ नागरिकांचा तिरस्कार करण्याचा प्रयत्न करतात. तर हा तिरस्कार होऊ नये. त्यांनी सांगितलं की जे नाती दूर गेलेली आहेत ती कायद्याच्या निमित्ताने जवळ येऊ शकतील आणि नक्कीच या कायद्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. या ठिकाणी मी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेबांना मनपूर्वक धन्यवाद देतो. साहेबांनी बारगू पाटलांच्या कार्याचा या ठिकाणी उल्लेख केला. हे काम करत असताना बोलण्याचा अधिकार त्यालाच असतो जो खऱ्या अर्थानं स्वतःच्या आईबापाची सेवा करतो. बारगू पाटलांनी कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांच्या स्वतःच्या आईची काय सेवा केली त्यांच्या जवळच्या लोकांना कदाचित फार जवळून माहीत असेल. एखाद्या लहान बाळाप्रमाणे सर्वच सोपस्कार पार पाडण्याचं काम बारगू पाटील दिव्यांग असताना सुद्धा त्यांनी पार पाडलेलं आहे आणि म्हणून ते छाती ठोकपणे तळोदा असेल, शहादा असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल किंवा नवापूर असेल प्रशासनासोबत मिळून काम करण्याचा ते प्रयत्न करत आहे. आणि भगवान पिक्चर आपण सर्वांनी पाहिलं असेल. ते चित्रपटामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समोर पैसा असून सुद्धा कशा पद्धतीने समस्या निर्माण होऊ शकतात हे आपण पाहिलं आणि बारगू पाटलांची इमेज आता अशी झालेली आहे की ज्या ज्या ठिकाणी छळ, अन्याय, अत्याचार होत असेल त्यांना बारगू पाटील सहजच आठवतात. आपलं फार मोठं काम आहे बारगू पाटीलची. जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी बारगू पाटलांचे अनेक साथीदार आहेत, हिंदू बापू असतील, आपण सर्वच आहात आणि प्रत्येक जण विविध संस्थांच्या संघटनांच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांवरील अन्याय आणि अत्याचार दूर करण्यासाठी आपण काम करत आहात. संस्था आणि संघटना वेगवेगळ्या असतील, उद्देश मात्र एकच आहे. आपण पूर्ण आयुष्य चांगल्या पद्धतीने जगलो आणि आपला जो उत्तरार्ध आहे तो सुद्धा चांगल्या पद्धतीने जावा. कारण समाज स्वास्थ्य बिघडत आहे आणि या बिघडलेल्या समाज स्वास्थ्याला दुरुस्त करण्यासाठी आपल्याला कायद्याची मदत घ्यायची आहे. आजच्या या कार्यक्रमामध्ये माननीय श्री के डी गिरासे संचालक ज्येष्ठ नागरिक महासंघ खानदेश विभाग धुळे उपस्थित झालेले आहेत. माजी अध्यक्ष लोकमान्य ज्येष्ठ